Hello students, this is the second part of our second semester, second prose, and that is the Postmaster, which is written by Rabindranath Tagore. Now in this part we are going to learn the prose from his first line. तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषांतर पेज नंबर 45 वरती पहिली ओळ. द पोस्टमास्टर फर्स्ट टूक अप हिज ड्युटी इन द विलेज ऑफ कोल्हापूर. तर पोस्टमास्टरने पहिल्यांदाच कोल्हापूर या गावामध्ये त्याच्या ड्युटीवरती ते रुजू झालेले होते. दो द विलेज वॉज अ स्मॉल वन, जरी ते गाव छोटंसं होतं, देर वॉज अन इंडिगो फॅक्टरी नियर बाय. इंडिगो म्हणजे काय? इंडिगो फॅक्टरी नियर बाय म्हणजे जवळपास. तर तिथं जवळपासच एक इंडिगो फॅक्टरी होती, म्हणजे नीळ बनवण्याची फॅक्टरी होती. अँड द प्रोप्रायटर म्हणजे काय? मालक. अँड द प्रोप्रायटर an Englishman had managed to get a post office established करणे म्हणजे स्थापने. तर त्या इंडिगो फॅक्टरीचा जो मालक होता, जो एक इंग्लिशमॅन होता, इंग्रज होता, त्याने काय केलं की त्या गावामध्ये एक छोटंसं पोस्ट ऑफिसची त्याने व्यवस्था केली, त्याची स्थापना केली. आवर पोस्टमास्टर बिलॉंग टू कॅलकट्टा म्हणजे आपले जे पोस्टमास्टर होते ते कलकत्त्यापासून इथं आलेले होते, कलकत्त्याचे राहणारे होते. ही फेल्ट लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर इन हिज रिमोट विलेज. रिमोट म्हणजेच काय? दूरचा किंवा दूरचे किंवा दुर्गम. रिमोट विलेज. तर या दुर्गम भागामध्ये, या दूरच्या खेड्यागावामध्ये जेव्हा त्यांची पोस्टिंग झाली, तर त्यावेळेस पोस्टमास्टरला काय वाटायचं की जणू काही पाण्यातून काढलेली जशी मासोळी तळफळते बाहेर काढल्यानंतर, त्याप्रमाणे त्यांना इथं अस्वस्थता वाटत होती. हिज ऑफिस अँड लिव्हिंग रूम वेअर इन अ डार्क थॅच म्हणजे काय? वाळलेल्या गवतापासून किंवा बांबूपासून तयार केलेले शेड, झोपडी. नॉट फार फ्रॉम अ ग्रीन स्लिमी. स्लिमी म्हणजे काय? चिखलाने मातलेले पॉन्ड, पाण्याचे सरोवर. हिज ऑफिस अँड लिव्हिंग रूम वेअर इन अ डार्क हॅच शेड. तर त्याचं ऑफिस आणि राहण्याची जी जागा होती ती काय होती? तर एक डार्क म्हणजे घनदाट सुकलेल्या गवतांनी आणि बांबूने तयार केलेले एक शेड होतं, झोपडी होती. आणि ती त्या ठिकाणी जे हिरवगार चिखलाने भरलेलं जे पॉन्ड होतं, सरोवर होतं किंवा पाण्याचं तळ होतं, त्याच्या जवळ होती, त्याच्यापासून काही जास्त दूर नव्हती. सराउंडेड ऑन ऑल साइड्स बाय अ डेन्स म्हणजे काय? घनदाट. ग्रोथ. वाढलेले तण किंवा गवत. तर त्या पॉन्डच्या, त्या सरोवराच्या चारी बाजूंनी घनदाट गवत हिरवगार गवत वाढलेलं होतं. द मॅन एम्प्लॉयड इन द इंडिगो फॅक्टरी हॅड नो लीजर म्हणजे काय? रिकामा वेळ. तर त्या इंडिगो फॅक्टरीमध्ये काम करणारे जे कामगार होते त्यांना कोणताही रिकामा वेळ नव्हता.
मोर ओव्हर त्याहीपेक्षा जास्त दे वर हार्डली डिझायरेबल कंपॅनियन फॉर डिसेंट फॉल. आता डिसेंट म्हणजे काय? योग्य किंवा शालीन. फॉक म्हणजे काय? लोक किंवा मित्र. आणि त्याहीपेक्षा काय? त्यांच्या मनात कधीच अशी इच्छा झाली नाही की आपल्या एखादा जीवलग जवळचा मित्र शालीन सभ्य व्यक्ती असावा. नॉट इज अ कलकत्ता बॉय अँड अडॅप्ट. अडॅप्ट करणे म्हणजे काय? अनुकूल बनवणे. Adapt in the art of associating. मैत्री करणे. associating with others. आणि कलकत्त्याहून आलेला हा जो नवीन मुलगा होता, जो पोस्टमास्टर होता, तो हा सुद्धा काही जास्त लोकांशी मैत्री करण्याची जी कला असते वेगवेगळ्या लोकांशी, ती त्याच्यामध्ये काही जास्त अवगत नव्हता. Among strangers he appears either proud or ill at ease. Ill at ease म्हणजे अस्वस्थ. तर स्ट्रेंजर जे लोक आहेत, अपरिचित लोक आहेत, त्यांच्यामध्ये तो एकतर गर्विष्ठ त्या ठिकाणी वाटायचा, नाही तर मग अस्वस्थ वाटायचा. At any rate, the postmaster had but little company, nor had he much to do. तर या पोस्टमास्टरकडे जास्त काही लोक मैत्रीचे लोक नव्हते, थोडेफारच होते. At times he tried his hand at writing a verse or two. तर त्यावेळेला त्याने विचार केला की आपण एखादी व्हर्स म्हणजे कविता, एखाद दोन कविता लिहू. The moment of the leaves and the cloud of the sky. The movement of the leaves and the clouds of the sky. तर पानांची जी मुवमेंट आहे, हालचाल आहे ती, किंवा ढगातले जे आकाश आहेत, आकाशातले जे ढग आहेत ते, वेअर इनफ टू फील लाईफ विथ जॉय. हे दोनच गोष्टी अशा आहेत की या माणसाच्या जीवनामध्ये आनंद आणण्याकरता भरपूर आहेत. सच वेअर द सेंटिमेंट्स टू विच ही सॉट टू गिव्ह एक्सप्रेशन. अशा प्रकारचे जे सेंटिमेंट आहेत, भावना होत्या, या आपल्या एक्सप्रेशनमध्ये, आपल्या लिखाणामध्ये त्याला उतरवायच्या होत्या. बट गॉड नोज दॅट द पुअर फेलो वुड हॅव फेल्ट इट ॲज द गिफ्ट ऑफ अ न्यू लाईफ. परंतु देवाला माहिती आहे की हा जो बिचारा गरीब पोस्टमास्टर होता, नवीन जीवनाची जी गिफ्ट आहे ती त्याला त्या ठिकाणी मिळणार होती. इफ सम जिनी ऑफ द अरेबियन नाईट, तर अरबमधला एखादा जीन असेल, हॅड इन वन नाईट स्विफ्ट अवे द ट्री. स्विफ्ट करणे, दूर करणे. लिव्स अँड ऑल. तर एखादा जीनच काय करू शकतो, तर सर्व त्या ठिकाणचे जे झाड आहे ते आजूबाजूला सारू शकतो, पालापाचोळा सर्व त्या ठिकाणचा साफ करू शकतो. अँड रिप्लेस देम इन अ मॅकेडमाइज. मॅकेडमाइज म्हणजे रस्त्यावर खडी घालणे, रोड. आणि नंतर सर्व झाडं आजूबाजूला करून कापून, पालापाचोळा सर्व दूर करून तिथे एक रस्ता तयार करायचा, रस्त्यात खडी घालायची, डांबरीकरण करायचं आणि चांगला रस्ता बनवायचा. हे एका रात्रीतून एखादा जीनस करू शकतो. हायडिंग द क्लाउड्स फ्रॉम व्ह्यू. आणि ढगांना आपल्या नजरेपासून हाईड करण्याचं, लपून ठेवण्याचं, दूर करण्याचं काम तो जीनस करू शकतो. विथ रोज ऑफ टॉल हाऊसेस. आणि हे कशाद्वारे, तर उंच घरं जे आहेत इमारतीचे, त्याच्यामुळे आपल्याला आकाशातले ढग दिसू शकत नाही. हे सर्व काम एखादा जीनस करू शकतो. अशी कल्पना त्या नवीन तरुण पोस्टमास्टर बॉयची, मुलाची होती. सो स्टुडंट्स, इन दिस वे वी आर गोइंग टू स्टॉप हियर. हॅव अ गुड डे टू ऑल ऑफ यू. दिस पार्ट ends here.